मी आता एक जुन्या रस्त्याने आलो अमरा इथल्या. इतकी अतिक्रमण केली, इतकी गाडी लावली, कशाला वेळ नाही. तो कुठे सकाळी बोललेला ते सकाळचा हा नाही सकाळ ते आता काय ते आता किती मुलं हे टेलरिंग करते. हे टेलरिंग तुम्ही इथं राहत नाही असं त्यांनी सांगितलं. तुमचा पुतण्या असं तुमच्या धाकट्या मुलांनी सांगितलं. माझी पण आई म्हातारीच आहे. तर ते हा रस्ता आहे ना रोकडे इकडे या जरा. हे जरा बाकीचे रोकडे मला सांगतील त्याच्याकडे ऐकू. हा रस्ता 6 मीटरचा आहे. मी आता एक जुन्या रस्त्याने आलो अमरा इथल्या. इतकी अतिक्रमण केली, इतकी गाडी लावली, कशाला वेळ नाही. तुम्ही अजिबात फार लाड करायला लागले. आता हे सगळं निघणार, ते इथपर्यंत येणार. हे एकूण जागा 30 गुंठे. तो पलीकडचा 5 मीटरचा रस्ता, तो रस्त्याला तुम्ही सेव्हिंग मधनं काम सुरू करा, नवीन टाका आणि ते काम तिथं सुरू करा. ते पाडलं का तिथे? हो पाडलं. कुठे टेलर कुठे? मला एक सांगा, आता मी गावडे त्याचं काम कधी त्याच्यामध्ये ते काम अहो ते टेलरचं काम कधी सुरू करणार? नाही मग आता त्यांना लाईन रोकडे 1.5 गुंठा जागा बघतो. त्या आठवड्यांच्यात पण जाऊ नका आणि इकडच्यांच्यात पण जाऊ नका. मागचं तर आहे. त्याच्यात 2 प्रॉब्लेम आहेत. एक चुलत भाऊ आहे त्यांचा आणि ते चुलत भाऊ आम्ही दोघांनी त्याच्यामुळे 2 त्याच्यामध्ये तुम्हाला काही घालावं लागेल. मी सकाळी तुम्ही सगळं हो म्हटलं, आता काय करणार आहे? ज्यात हे तर तो कुठे सकाळी बोललेला नाही बरोबर आहे. मी त्यांना हे तुमचं बेकायदेशीर आहे. नाही इथं रिझर्वेशन आहे. इथं गार्डनचं रिझर्वेशन आहे. त्याच्यावर ज्यावेळेस गार्डनचं रिझर्वेशन असतं तिथं तुम्हाला बांधकाम करून ते तुमच्या मालकीचं होतच नाही, ते बेकायदेशीर ठरतं. त्या बदल्यात तुम्हाला सरकारनी म्हणण्यापेक्षा नगरपालिकेने तिथं जागा दिली 1.5 गुंठे जागा. ती तुमच्या मालकीची होणार. आता इथं तुमच्या मालकीची जागा किती आहे? 1 गुंठा. 1 गुंठ्याच्या बदल्यात आम्ही 1.5 गुंठे जागा तुमच्या मालकीची करून देतो. आणि ते करत असताना मी 1000 स्क्वेअर फीटचं ना 1000 स्क्वेअर फीटचं ते मी बांधून देणार. ते काही सरकार नाही बांधून देणार. तर ते काहीतरी 4 का किती खोल्या आहेत? 4 खोल्या, 2 BHK किचन. आता तुमचा काय व्यवसाय इथं का तिकडे पुण्यात? नाही मग तुम्ही मगाशी माझं यांचं येताना गाडीत बोलणं झालं. मी ग्राउंड फ्लोअरला ज्या काही खोल्या काढणार आहेत त्याच्यात एक गाळा इथल्याला ते पाहिजे होतं. मी म्हटलं ठीक आहे, वर कॉलम काढतो मी 8 फुटाचे. ते 8 फुटाचे कॉलम काढल्यावर तुमचा बाकीचा खर्च तुम्ही दोघांनी मिळून करा. म्हणजे एक खालच्याला होईल, एक वरच्याला होईल. माझी पण तशी पीओडी कंडिशन नाही.
साहेब याच्यात तर काहीच मिळणार नाही. मी आपलं काहीतरी करायला जातोय की तुम्ही हातपाय पसरायला लागताय. या मग मी सांगितलं ना की त्याच्या अलीकडे रस्ता करतोय 5 मीटरचा. तर ताई उभ्या आहेत, त्या बिल्डिंगला लागून असा रस्ता तुमच्या घराच्या शेजारनं पलीकडं आमच्या आठवड्यांची प्रॉपर्टी आहे त्याच्यातनं ते पूर्वी आमचा अमराईतला बंगला आहे, त्याच्या यादवाचा बंगला आणि कदवाचा बंगला असा तो रस्ता आहे. त्या रस्त्याला डायरेक्ट जोडणार. म्हणजे तो 5 मीटरचा रस्ता, हा 6 मीटरचा रस्ता, हा किती मीटरचा रोकडे? हा 12 मीटर. हा रस्ता आपल्याला थेट प्रशासकीय बिल्डिंग पर्यंत घेऊन जायचं. त्याला मी आता पैसे नसले तर पैसे टाकतो. हा मग तो रुंद चांगला करायचा. कुणी अतिक्रमण केले एका बाजूला तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच आहे. ते ट्रान्सफर काय आपण नाळेला सांगू ना, नाळेला सांगून ते करून घेऊ. म्हणजे या प्रॉपर्टीच्या चारी बाजूला रस्ते होतील. निम्मा भाग आमच्या दत्त मंदिराला राहील आणि निम्मा भाग आमच्या तरुण मंडळ काय गणपतीचं आहे ते त्याला राहील. सकाळी आमची तीच चर्चा झाली. कारण हे बांधायला पण मला 15-16 लाख रुपये मला खर्च करावा लागणार आणि वरचे यांनी कॉलम काढून दिले तर त्याचा खर्च मग तुम्हाला काहीतरी 12 लाख होईल कदाचित. नाही तर मग 500-500चे 2 त्यांना विचारा. तसं तुमचं त्याला खाली 500 आणि वर 500 लागलं तर बघा ते शॉप पाहिजे तर खाली त्यात थोडंसं. नाही मग असं करायचं का, खाली 500-550 स्क्वेअर फीटचं, वर 500-550 स्क्वेअर फीटचं, 1100 स्क्वेअर फीटचं होईल. खाली एक 1 BHK 1 BHK वर 1 आणि वर 2 BHK होईल. संडास वेगळं, बाथरूम वेगळं, टॉयलेट वेगळं, अशा पद्धतीनं. समजलं? ते चालेल. ते सकाळचं हा नाही सकाळ हातवारला सांगा. ते मग आता काय ते आता किती मुलं हे टेलरिंग करते. हे टेलरिंग नाही. मग ताई मगाशी काय ते तुमचे 2 नंबर कदाचित ते म्हणले की बाबा आम्ही 1000चं म्हणत होतो पण तेव्हा ते तुम्ही इथं राहत नाही असं त्यांनी सांगितलं. तुमचा पुतण्या असं तुमच्या धाकट्या मुलांनी सांगितलं. माझी पण आई म्हातारीच आहे. तर ते आता 500-550 मध्ये व्यवस्थितपणे 1 BHKचं होईल. आणि तुम्हाला अजून मी एक प्रस्ताव देतो. त्याच्यात ऍडिशनलची एक खोली वाढवायची झालं तर त्या खोलीची काय किंमत होईल ते तुम्हाला सांगतील. तुम्ही ती स्वतः जर पाहिजे असेल तर तुम्हाला 4 रूम खाली होतील. मी 1000 स्क्वेअर फीटचेच पैसे देणार. म्हणजे मी 16 लाख रुपये यांना देणार आणि बाकीचे जे एका खोलीचे काय कदाचित 3-4 लाख होतील. तेवढेच होते. म्हणजे 3-4 लाख तुम्हाला खर्च येईल. 3-4 लाख ते करायचा नाही करायचा तो तुमचा अधिकार आहे. पण माझं काम उद्याच्याला मी ते उद्या म्हणजे परवा सुरू करतो. आता हे जो प्लॅन तुम्हाला चला बाकी साईडला या, बाकी साईडला भैया बापूराव दोघंही माझीच आहे. काय आपल्याला बी एक संधी येईल की तुम्हाला फोटो ये मग आमच्या पाशी ये पुढे पाणी हरिदापम सकल सौभाग्यद्रव्यम समर्पयामि नानाबलिद्रव्यम समर्पयामि वस्त्रार्थे अलङ्करणार्थे अक्षदान समर्पयामि कुम्भरवसा सिद्धिविनायक फलेन बलित्रं त्रोलक्ष्यवज्राजु मातवल्पदानेन सप्ताश्चमनरता नारि केवलं समर्पयामि श्रीफलं समर्पयामि समर्पयामि. तुला आधीच सांगतो हे मी
त्या सगळ्या जे पूर्वी बघत होते त्यांना बघायला देणार आहे. त्याच्यात पुन्हा वाद घालू नका. बाकी सगळ्यांना नाही झाडलोट करणं, इथं स्वच्छता ठेवणं, त्याच्यात पुन्हा गैरसमज करू नका. कारण करताना मी एकदम चांगलं करणार आहे तेव्हा दत्त महाराजाचा अरे बुट 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 हे ढकलू नका. सरा मागा सरा सरा. दादा या पुढं ते थोडं बाजूला खोरं खोरं बाजूला. काय करा आता हे तिकडचा 5 मिनिटं हे करून द्या. काय ते अरे मी लेट मोबाईल कुठे जयदीप भगत. चालू केलं नाही सर अरे बाप त्याला बाजूला हो. अरे थांब क्या रे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.